म्हणून मी धर्मकर्मांच्या सूत्रांच्या उलट जात नाही. मी पुत्ररूपाने 16 वर्षापर्यंत जीवन व्यतीत करेन. त्यावर सुमती म्हणाली, केवढा हा विचार, 16 वर्षापर्यंतचं आयुष्य, असे म्हणून विलाप करू लागले. त्यावर श्रीचरणांनी सांगितले, आई, 16 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहीन. प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्र वदाचरेत, असे शास्त्रवचन आहे. 16 वर्षे वय असलेल्या मुलाबरोबर मित्रासारखेच वागले पाहिजे. आपल्या इच्छांचे दडपण त्यांच्यावर आणू नये. मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये. मला यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही, असे सांगून त्वरित दत्तप्रभू अदृश्य झाले. सुमती महाराणी अवाक झाली. तिला काहीच कळेनासे झाले. घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला. तेवढ्यातच अप्पलराजू म्हणाले, सुमती, विचार करू नकोस. श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी सूचना म्हणून अगोदर सांगून ठेवला होता. श्री दत्त हे करुणसागरेचा महासागर आहेत. श्री वल्लभांचा जन्म होऊ दे, नंतर आपण विचार करू. अप्पलराजूच्या घरी अवधूत आले. ही वार्ता सगळ्या गावात पसरली. पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली, ह्या विषयाची चर्चा झाली. श्री वापन्नावधानी म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात. अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहितच आहे. त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्ररूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते. परंतु अवधूत वेशास असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही. या प्रसंगाने पिठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्ष्या वाढली. विशेषत्वाने नरसावधानी या नावाच्या पंडितांची अमावस्ये दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते. भोगत्याचा दुष्काळच होता. ही फार मोठी समस्याच पडली. श्री बाप्पन्नाचार्यांनी अप्पलराजूच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडेल असे सांगितले. श्री राजशर्मा कालाग्निशमनांचे दत्तांचे ध्यान करीत होते. तितक्यात भोगते म्हणून 3 अतिथी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडले. बाबा शंकरभट्टा, त्या दिवशी वैश्यांना वेदोक्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का नाही, असा विषय चर्चेत मुख्यांश होता. ब्राह्मणांची परिषद जमली. बंगाल देशातील नवद्वीपाहून आशुतोष या नावाचे पंडित पादगया क्षेत्रास आले होते. त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडी ग्रंथ होते. त्यांना देखील पंडित परिषदेचे आमंत्रण होते. बाप्पन्नाचार्यांनी सांगितले, नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य समानच असतात. श्रीपादांच्या जन्मसमयी दृग्गोचर झालेले अद्भुत दृश्य. इतक्यात मी म्हणालो, महाराज, श्रीपाद प्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावे. अरे शंकरभट्टा, नरसावधानी बाप्पन्यावर क्रोधित झाले व एनकेन प्रकारेनं त्यांचा अपमान करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांची बगलामुखी साधना विफल होण्याचे एकमेव कारण बाप्पन्नाचार्यच आहेत असे त्यांच्या मनाने ठामपणे घेतले होते. तांत्रिक प्रयोगाने बाप्पन्नाचार्यांनी त्यांची मंत्रसिद्धी निष्प्रभ केली असा कुप्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. नाडी ग्रंथात श्रीपाद प्रभूंच्या अवतारविषयी जे विवरण होते ते त्यांना विचलित करीत होते. नाडी ग्रंथ हा मूलतः अविश्वसनीय आहे. बाप्पन्नार्यांनी मत्स्याहारी ब्राह्मणास भोजन दिले, हा अनाचार घडला असा नरसावधानी यांना वाद मांडला. मनुष्य पूर्ण ब्रह्माचा अवतार कदापि होऊ शकत नाही. तर तान्हे बाळ श्रीपाद श्रीवल्लभ सर्वात्मायामी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असे श्रीदत्त प्रभूंचे कसे बरे अवतार होऊ शकतील? श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणवोच्चार, पाळण्यात असताना केलेला शास्त्रप्रसंग आणि वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन नरसावधानींना पटले नाही. एखाद्या विद्वान ब्राह्मण श्रीपादाच्या शरीरात प्रवेश करून असे बोलतो आहे असे त्यांनी प्रचार केला. श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू तेच खरे दत्तात्रेय आहेत. तेच वर प्रदान करणारे आहेत. या बालकास दत्तस्वरूप मानणे चुकीचे आहे असा नरसावधानी यांनी सर्वांची समज करून देण्याचा प्रयत्न केला. श्रीपादांच्या जन्मानंतर सतत 9 दिवसांपर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक 3 फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करीत असे. श्रीपाद मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता ज्योती स्वरूपाने अवतरले होते. जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मूर्छित झाल्या. प्रसूतिगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली.
व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला. श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले व पवित्र वेदमंत्राचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली व अद्भुत घटना बाप्पनार्यांना सुद्धा अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या. श्रीपादांच्या बाललीला. श्रीपाद आता 1 वर्षाचे झाले होते. ते 8-10 महिन्यांचे असताना त्यांचे आजोबा बाप्पनार्यांबरोबर पंडित परिषदेत जात असता आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात. नरसावधानी आपल्या घरी राजगिऱ्याचे पीक काढीत. राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असते. गावातील लोक नरसावधानीला ती भाजी देण्याची विनंती करीत, परंतु ते भाजी कोणाला देत नसत. कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ती भाजी देत असत व इच्छित काम करून घेत. श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिऱ्याची भाजी करण्यास सांगितले. ती भाजी सुद्धा नरसावधानीच्या घरचीच त्यांना हवी होती, परंतु हे काम कठीण होते. श्रीपाद लहान असतानाच स्वेच्छेने चालत नरसावधानींच्या घरी जात असत. त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करीत, तसेच चित्रविचित्र लीला करीत. पिटिकापुरात एक महापंडिताचा मृत्यू झाला होता. त्या पंडिताचा प्रेतात्मा श्रीपादाकडून विचित्र कार्य करवून घेत आहे. या बालकास योग्य ते उपचार न करता बाप्पनाचार्य व राजशर्मा हे दोघे या बालकास दत्तावतारी समजत आहेत, असे नरसावधानी सर्वांना सांगत. पिटिकापूर हे पादगया क्षेत्र असून पितृदेवतांचे प्रधान स्थान आहे. विगत आत्म्याशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्ववेत्ते तेथे राहत असत. श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडिताचा आत्माच वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशी लीला करवून घेत आहे, अशी धारणा पिटिकापुरममध्ये दृढ होत होती. मी मलयाद्रीपुरमहून पिटिकापुरम येथे आलो तेव्हा श्री बाप्पनार्य आणि राजशर्मा यांच्या घरचा रजक होतो. नरसावधानीच्या घरचा जो रजक होता तो वृद्धावस्थेने मरण पावला होता. त्या रजकाचा मुलगा वायस्फूर अगहार येथे निघून गेला होता. यामुळे त्यांच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते. मी लहानपासून बाप्पनार्य लुलूच्या सहवासात असल्याने माझ्यातील सत्प्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती. त्या दिवशी मी नरसावधानींना पाहत असे. त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्न ग्रहण करण्याइतकी माझी दीन अवस्था होई. नरसावधानीचे कपडे मी स्वतः न धुता माझा मुलगा रविदास ते धुत असे. सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचे कपडे मी स्वतः धुत असे. तिरुमलदासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह. नरसावधानीचे कपडे मी स्वतः न धुता ते माझा मोठा मुलगा रविदास धुतो, ही वार्ता त्यांच्या कानी गेली. त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी आज्ञा केली. ती आज्ञा मानून मी नरसावधानीचे कपडे स्वतः धुवू लागलो. मी कपडे धुत असताना श्रीपादाचे नामस्मरण करीत असे. मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानीकडे गेला. मी धुतलेले कपडे जेव्हा सगळ्यांनी घातले तेव्हा कोणालाच काही झाले नाही, परंतु नरसावधानींनी ज्या वेळी कपडे घातले तेव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू गोम सरपटत असल्यासारखे वाटले. त्या कपड्यामध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवलेल्याप्रमाणे पोळू लागले. नरसावधानींनी मला बोलावले व ते रागाने म्हणाले, कोणत्या तरी शूद्रविद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यावर केला आहे. त्या अपराधाबद्दल त्यांनी माझी न्यायाधीशाकडे तक्रार केली, परंतु चतुर न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिले. मी आनंदात घरी आलो. थोड्याच वेळात श्रीपाद प्रभू एका 16 वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपाद प्रभू वाटेल त्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असत. मी आश्चर्याने म्हणालो, महाराज, आपण उत्तम अशा ब्राह्मण कुलामध्ये जन्मले आहात, तेव्हा आमच्यासारख्या रजकांच्या वस्तीत येणे काही योग्य नाही. तेव्हा प्रभू म्हणाले, नरसावधानीसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकापेक्षा कमी दर्जाचे असतात, परंतु तुझ्यासारखे ब्राह्मणाची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच असतात. श्रीपादांचे ते शब्द ऐकून मी त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो आणि ढसाढसा रडलो. श्रीप्रभूंनी माझ्याकडे अमृत दृष्टीने पाहिले व आपल्या दिव्य हाताचा स्पर्श करून मला उठवले. नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्या क्षणी
मला पूर्वीचे जन्म आठवले. माझ्यातील योगशक्तींना चालना मिळाली. कुंडलिनी शक्ती सुद्धा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला. श्रीपाद प्रभू हळूहळू पावले टाकीत अंतर्धान पावले. श्रीपाद प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधानीच्या घरातील भाजी हवी होती, परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती. यावेळी बाप्पणाचार्य म्हणाले, श्रीपादा, उद्या सकाळी मी तुला नरसावधानीच्या घरी घेऊन जातो. तू स्वतः त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर. परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या भाजीसाठी पुन्हा हट्ट करू नकोस. दुसऱ्या दिवशी बाप्पणार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधानीकडे गेले. त्यांच्या घरी जातात बाप्पणार्य श्रीपादांना म्हणाले, श्रीपादा, मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. नरसावधानी बाहेर ओसरीवर बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती. ती नरसावधानींना अत्यंत प्रिय होती. श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितले व 2 हात जोडून त्यांना नमस्कार केला. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या पाठीवर विसावलेल्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य, ती आपोआप गळून खाली पडली. ती पाहून नरसावधानी अगदी गोंधळून गेले. यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा. नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागणे योग्य होईल काय? चला आपण घरी जाऊ. श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही विचारली नाही. श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसावधानीच्या लक्षात आले. ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखे दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले. नरसावधानींनी त्या तेजोवलयास विचारले, तू कोण? कोठे चाललास? त्या तेजपुंज नरसावधानीसारखे दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले, मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे. तू आतापर्यंत कितीतरी वेद पठन केलेले आहेस, स्वयंभू दत्तात्रेयांची आराधना केली आहेस, परंतु साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्री वल्लभांचा अपमान केलास. तुला तुझ्या शिखेवर राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम, आसक्तीच्या 1 लक्षांश प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. परंतु मोहपाशाने स्वतःच बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी घालवलीस. तू लवकरच दरिद्री होशील. त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठीच श्रीपाद प्रभूंनी तुला शाकदान मागितले होते. त्यांना जर तू ते दान दिले असतेस तर तुला आता येणारे दारिद्र्य न येता उत्तम ऐश्वर्य प्राप्त झाले असते. तू स्वतः आपल्या हातांनी ही संधी दवडलीस. श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंह सरस्वती नावाने अवतार ग्रहण करतील. त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा तू घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुला शरीरात प्रवेश करीन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने वाढवलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता, तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता. त्यांनी मला तुला सोडून देऊन त्याच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार मी श्रीपादाच्या स्वरूपात लीन होण्यास जात आहे. आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुषच उरला आहे. असे बोलून तो पुण्यात्मा श्रीपादांमध्ये विलीन झाला. कालांतराने नरसावधानीची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांच्या शब्दांचा निरादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलासणारे विद्वत्तेचे तेज लोपले होते. याचवेळी पिठिकापुरात विषूची म्हणजे कॅलराची साथ पसरली. यात अनेक ग्रामवासी या रोगास बळी पडले. दूषित पाण्यामुळे हा रोग बळावत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला. भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी या महामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतीने निर्मूलन पद्धती काढावी अशी प्रार्थना श्री बाप्पणार्यांना केली. श्री बाप्पणार्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने झालेली नसून वायुमंडल कलुषित झाल्याने झाली आहे. अशी बाप्पणार्यांना विनंती केली. श्री बाप्पणार्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने झालेली नसून वायुमंडल कलुषित झाल्याने आहे. परंतु बाप्पणार्यांचे मत हे गावातील वैद्यांना पटले नाही. ग्रामस्थांनी ग्रामदेवतेस पशुबली देऊन तांत्रिकाकडून विविध प्रकारच्या पूजा महामारीच्या निर्मूलनासाठी केल्या. पशूचा बळी दिल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीने बाहेर काढली जाते व तिला मंत्रोच्चाराने वश करून घेतात. प्राणशक्तीस वृद्धिंगत करण्यासाठी योगाच्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधनेचा अवलंब करणे अधिक योग्य आहे, असे श्री बाप्पणार्यांचे मत होते. त्यांनी ग्रामवासियांना असे सुचवले, परंतु अंधश्रद्धेने त्यांनी पशुबळी देण्याचे थांबवले नाही. गावातील काही मंडळींनी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूंपुढे काढला. त्यावर श्रीपाद म्हणाले, ग्रामदेवतेस विनंती केली आहे की तिने पशुबळीचा स्वीकार करू नये.
श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्र स्नान करण्यास गेली आहे. आता दूध ओतू घालून देवतेस नैवेद्य अर्पण केल्यास या रोगराईपासून तुमची सुटका होईल. कालिकेचे रूप धारण केलेली ग्रामदेवता शांत होईल. ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळवण्यासाठी एका चर्माकारास बोलावून चर्मवाद्यावर दवंडी पिटवण्यास सांगितले. दवंडी कोणी पिटायची असे विचारल्यावर श्रीपाद म्हणाले, विषूची रोगाने ग्रस्त व्यंकय्या यांनी दवंडी पिटावी असा माझा निरोप त्यास सांगा. ते सर्व ग्रामवासी व्यंकय्याजवळ गेले. तो मरणासक्त होता. त्याला हा निरोप देताच तो मूर्छित पडला. एका घटनेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता. ही बातमी हा म्हणता संपूर्ण पिठापूरमध्ये चर्चेचा विषय झाले. व्यंकय्याने गावात फिरून चहूकडे दवंडी पिटवली. बापन्यारांनी आपल्या सेवकास पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्यासमोर आणून ठेवण्यास सांगितले. वायुमंडळातील विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्राचे संधान केले आणि तत्काळ हवेतील विषारी किटाणू पाण्यात टपटप येऊन पडले. अशा प्रकारे वायुमंडल शुद्ध झाले आणि महामारी रोगाचे निर्मूलन झाले. श्रीपादांच्या जन्मतिथीस राजशर्मा पत्नीसह श्रीपादांना घेऊन बाळाचे आजोबा श्री बापन्नाचार्य यांच्याकडे आले होते. ज्या ज्यावेळी बापन्नार्यांनी श्रीपादांच्या चरणावरील शुभचिन्हे पाहण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी त्यांना कोटी कोटी सूर्यांच्या तेजस्वितेचा अनुभव येई व ती शुभचिन्हे त्या तीव्र प्रकाशात दिसत नसत. याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे. परंतु त्या दिवशी उषक्काली साळीच्या कोंड्यावर दिव्य असे पदचिन्ह दिसले. त्यांनी आपली कन्या सुमतीस विचारले, बाळ, या कोंड्यावरून कोण गेले? तुमचा लाडका नातूच येथून गेला. आणखी कोण बाबा? सुमतीने उत्तर दिले, ते पदचिन्ह 16 वर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखे होते. आजोबांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या चरणकमलांचे ते निरीक्षण करू लागले. यावेळी त्यांना दिव्य प्रकाश न दिसता मीच साक्षात दत्तात्रेयांचा अवतार आहे असे सूचित करण्याचा सुस्पष्ट अशा चिन्हांचे दर्शन झाले. त्या दिव्य चरणाचे बापन्नाचार्याने कौतुकाने चुंबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रेयाचा अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला. त्याचवेळी त्यांच्या मुखातून श्री दत्ताच्या स्तुतीपर पद आपोआप निघाले. त्या दिव्य चरणांच्या दर्शनाने बापन्नार्यांच्या अंगी अष्टभाव सिद्ध झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते श्रीपादांच्या गालावर ओघळले आणि मोत्याच्या बिंदूसारखे चमकत होते. आजोबांनी आपल्या उपरण्याने हळुवारपणे श्रीपादाच्या गालावरील ते थेंब पुसले. यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही सौरमंडलातून शक्तिपात करून ती शक्ती श्रीशैल्यास्थित श्री मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षित केली होती. त्याचवेळी सूर्यमंडळातील ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वरी व पादगया क्षेत्री स्थित असलेल्या स्वयंभू श्री दत्तात्रेयांच्या ठायी सुद्धा आकर्षित झाली. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास अधिक शक्तिसंपन्न करण्याचा संकल्प आहे. प्राणीमात्रातून जे अनिष्ट स्पंदन बाहेर पडतात त्या स्पंदनांना माझ्यात लय पावून जे माझे साधक आश्रित आहेत त्यांच्याप्रती शुभ स्पंदनाचे प्रसारण व्हावे असा माझा संकल्प आहे. गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे. त्याच्या केवळ दर्शनाने मुक्ती साध्य होते. तसेच श्रीशैल्याच्या दर्शनाने सुद्धा मुक्तीचे फळ प्राप्त होते. येथील मल्लिकार्जुनास शक्ती संपन्न करण्याचा संकल्प आहे. तुम्ही सत्य ऋषी आहात. मी यतीच्या रूपात होतो तेव्हा आईने मला नमस्कार केला. त्यामुळे मी अल्पायुषी होणार असे आपले मत होते. परंतु आईने मला श्रीपाद रूपात नमस्कार केला म्हणून मी अल्पायुषी होणार असे म्हणालो. तेव्हा आपल्या दोघांचेही म्हणणे खोटे होऊ नये म्हणून मी केवळ 16 वर्षे असेपर्यंत तुमच्या घरी राहण्याचे ठरवले. संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षांना अनुग्रह देण्याचे कार्य पुढे आहे. मी चिरंजीव असावे असा तुमचा संकल्प आहे. तो मी पूर्तीस नेईन. श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वरूप गुप्त करेन. नृसिंह सरस्वती अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ रूप हेच नित्य सत्य म्हणून राहील. नृसिंह सरस्वतीचे अवतार कार्य पूर्ण करून श्रीशैल्यास असलेल्या कर्दलीवनात 300 वर्षेपर्यंत तपश्चर्या करून प्रज्ञापूर अक्कलकोट येथे स्वामी समर्थ रूपात प्रकट होईल. तेथील वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती प्रवेश करवून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईल. बापन्नाचार्यांना हे सगळे आश्चर्यकारक व अद्भुत असे वाटले. आजोबांच्या घरी पहिल्याच वर्षी वाढदिवस अति आनंदात व थाटाने साजरा केला. पिठिकापुरमला त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले. नरसावधानी, देवळाचे पुजारी आणि अजून काही मंडळी
कुकुटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना त्यांना तेथे स्वयंभू दत्तात्रेयाची मूर्ती दिसली नाही. मंदिरातील मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता गावात दावानलासारखी पसरली. नरसावधानीच्या विरुद्ध असलेला एक तांत्रिक मूर्ती अदृश्य होण्याचे कारण नरसावधानीच आहेत असे मोठ्या तावातावाने म्हणू लागले. नरसावधानी शूद्रविद्येचे उपासक आहेत, त्यांनीच मूर्ती अदृश्य केली असा प्रचार गावात करण्यास त्यांनी सुरुवात केली. पिठापुरमच्या ब्राह्मणांनी नरसावधानीच्या घराची झडती घेण्याचे ठरवले. ते ब्राह्मण श्री बापन्नार्यांना भेटले व झालेला प्रकार सांगितला. तेव्हा बापन्नार्य त्या ब्राह्मणास म्हणाले, सत्य प्रत्ययास येईपर्यंत मौन राहावे, योग्य वेळी या प्रश्नाचे समाधान होईल. नरसावधानींच्या घरची झडती घेऊन संशयित स्थळी खोदकाम केल्यावर तेथे मानव कपाल व शूद्र विद्येस उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या, परंतु श्री दत्तात्रेयांची मूर्ती मात्र मिळाली नाही. श्री नरसावधानी मूर्तीच्या चोरीच्या आरोपापासून मुक्त झाले, परंतु ते शूद्र विद्येचे उपासक असल्याचे सिद्ध झाले. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत होती. त्यांच्याकडे एक वांच गाय होती. तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरीत व वेळेवर दाना पाणी सुद्धा देत नसत. एके दिवशी नरसावधानीच्या विरुद्ध असलेल्या तांत्रिकाने त्या गायीच्या शरीरात क्षुधाशक्तीचे आवाहन केले. त्यामुळे त्या गायीने खुंटाचे बंधन तोडून टाकून ती घरात शिरली व घरच्या लोकांना शिंगाने मारू लागली. नरसावधानींनी अतिप्रेमाने लावलेला राजगिऱ्याच्या भाजीचा मळा तिने उद्ध्वस्त केला व त्या गायीच्या जवळ जाऊन तिला दोरीने बांधणे कोणासच शक्य झाले नाही. त्याच दिवशी नरसावधानीच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. श्राद्धाचा पूर्ण स्वयंपाक झाला होता. श्राद्धाच्या ब्राह्मणाचे भोजन झाले होते, घरच्या मंडळीचे मात्र जेवण झाले नव्हते. त्या गायीने सारे अन्न व वडे खाऊन टाकले. याच वेळी बालक श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसावधानींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. श्रीराज शर्मा त्यांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. तेवढ्यात ती गाय नरसावधानींच्या घरातून बाहेर आली. तिने अंगणात उभे राहिलेल्या श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाली व त्याच अवस्थेत गतप्राण झाले. या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मते व्यक्त करू लागले. गायीने खाल्लेल्या वड्यामध्ये विष होते व ते खाल्ल्याने गाय मरण पावली. आता नरसावधानींना गोहत्येचे पातक लागेल असे नाना लोकापवाद उठू लागले. यामुळे नरसावधानी त्रस्त झाले होते. त्या गायीने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्राण सोडले. त्या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याची सर्व लोकांची खात्री झाली. राजशर्मांना आयुर्वेदशास्त्राचे ज्ञान होते. ते नरसावधानींच्या विनंतीनुसार त्यांचा औषधोपचार करीत होते, परंतु त्यांच्या दुर्धर रोगावर औषधांचा काही परिणाम दिसून येत नव्हता. नरसावधानींची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एके दिवशी देहांत झाला. नरसावधानींच्या मृत्यूमुळे गावातील लोक श्री राजशर्मांनी त्यांना उत्तम औषध दिले नाही, त्यामुळे ते आपल्या जीवास मुकले असे बोलू लागले. काही जण म्हणू लागले की श्रीपाद श्रीवल्लभ नरसावधानीकडे रोज जात असत. ते जर दत्तावतारी असते तर नरसावधानींचा मृत्यू कसा झाला? अनेकांनी गोहत्येचे पातकच त्यांच्या देहांताचे कारण असल्याचा निर्वाणा दिला. नरसावधानीच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी श्री राजशर्मा व श्रीपाद गेले असताना नरसावधानीच्या पत्नीने त्यांचा हात धरून म्हटले, अरे बाळा श्रीपादा, चिमूटभर सौभाग्याचे वाण घेण्यासाठी मी दूरपर्यंत हळदी कुंकवात जात होते. तू दत्तात्रेयच आहेस तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का? असे म्हणून ती माऊली रडू लागली. नवनीता मृदू हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंनी त्या मातेचे अश्रू पुसले. शवयात्रा सुरू झाली. राजशर्मा व श्रीपाद त्या अंतिम यात्रेत सहभागी झाले. नरसावधानीच्या ज्येष्ठ पुत्राने पित्याच्या चितेस अग्नी देण्यासाठी अग्नी हातात घेतला. त्याच वेळी श्रीपादांच्या नयनातून 2 थेंब बाहेर पडले. याच वेळी मेघगर्जनेसारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले, आहा, मृत झालेल्या पित्याच्या शरीरास अग्नी देणारे पुत्र तर पाहिले, परंतु जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास पाहिले नाही. हे वक्तव्य ऐकून स्मशानात जमलेले सारे लोक निस्तब्धतेने श्रीपादांकडे पाहू लागले. श्रीपादांनी चितेवर असलेल्या नरसावधानीच्या भूमध्यावर अंगुष्ठाने स्पर्श केला. त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानीच्या अंगात चैतन्य स्फुरू लागले आणि आश्चर्य असे की काही क्षणातच ते चितेवरून खाली उतरले. त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. नंतर ते सर्व लोकांबरोबर घरी परतले.
त्यांना सजीव घरी आलेले पाहून त्यांच्या पत्नीस अत्यंत आनंद झाला. श्रीपाद प्रभूंच्या अंगुष्ठ स्पर्शाने नरसावधानींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान आले. त्यांच्या घरातील मृत झालेली वांस गाय ही गतजन्मातील नरसावधानींची माता होती. त्यांच्या घरी असलेला बैल हे त्यांचे पिताश्री होते. या गोष्टीचा बोध नरसावधानींना झाला. मरतेसमयी त्या गायीने श्रीपाद प्रभूंना आपले दूध प्यावे अशी विनंती केली होती. पुढच्या जन्मी जेव्हा वांझ म्हैस म्हणून ती जन्माला येईल त्यावेळी श्रीपाद प्रभू नृसिंह सरस्वती अवतारात तिचे दुग्धपान करतील, हे श्रीपादांनी गायीस दिलेले वचन नरसावधानींना कळले. ज्या तांत्रिकाने नरसावधानीवर प्रयोग केला होता त्याचा मृत्यू लवकरच होणार असून पुढच्या जन्मी तो ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेणार असून त्याच्यावर यतिरूपात असलेल्या श्रीपादांचा अनुग्रह होईल, असे सूक्ष्म लोकातील विषय नरसावधानींनी श्रीपादाच्या कृपा प्रसादाने ज्ञात झाले. त्यांना स्वतःच्या पुढील जन्माची माहिती सुद्धा कळली. पुढील जन्मात त्यांच्या घरी यतिरूपाने श्रीपाद प्रभू येऊन त्यांच्याकडून राजगिऱ्याची भाजीची भिक्षा स्वीकारून राजगिऱ्याचे पीक स्वहस्ते नष्ट करून त्याच्या मुळाशी असलेला सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा त्यांना देतील. ही भविष्यवार्ता नरसावधानींना श्रीपादांच्या अंगुली स्पर्शाने कळली होती. श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक, सुंदर, दैदिप्यमान असा होता. त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश, त्यांचा अनुग्रह, केलेली विधाने मी तुला उद्या सांगेन. आता आपण त्यांचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊ या. ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे. तिरुमलदासासारख्या भक्ताच्या सत्संगतीने आनंदाने आम्ही पुलकित झालो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.